भारताची इकॉनॉमी बुडणार आहे. गेल्या काही महिन्यात हे वाक्य तुम्ही किती वेळा ऐकलं असेल? न्यूज डिबेट्स, ट्विटर थ्रेड्स, यूट्यूब थंबनेल्स, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स, सगळीकडे एकच आवाज. कोणी म्हणतं रुपये संपला, कोणी म्हणतं पेट्रोल 150 वर जाणार, स्टॉक मार्केट बबल आहे, तर दुसरीकडे कुणीतरी म्हणतं इंडिया पुढचा सुपर पॉवर आहे. सामान्य माणूस कन्फ्युज्ड होणार नाही तर काय होणार? इंडियाची इकॉनॉमी बाहेरून पाहिली तर सगळं परफेक्ट वाटतं. एक्सप्रेसवेज बनत आहेत, एअरपोर्ट्स भरलेले आहेत, मॉल्स क्राऊडेड आहेत, रिअल एस्टेट रेट्स नवीन हाईजला आहेत. पण या सगळ्याच्या खाली एक अशी गोष्ट आहे ज्यावर इंडियाचा अजूनही पूर्ण कंट्रोल नाही, ऑइल. आणि लोकांना वाटतं ऑइल म्हणजे फक्त पेट्रोल, पण रियालिटी खूप मोठी आहे. तुमच्या घरात येणारं दूध, मार्केटमध्ये पोचणाऱ्या भाज्या, ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी करणारी बाईक, फॅक्टरीमधून निघालेला माल, फ्लाईट तिकीट्स, प्लास्टिक, केमिकल्स, फर्टिलायझर्स, सगळीकडे ऑइल आहे. म्हणून ऑइल महाग झालं की फक्त पेट्रोल पंपवर बिल वाढत नाही, पूर्ण इकॉनॉमीचा खर्च वाढायला सुरुवात होते. आणि इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की इंडिया ऑइल इम्पोर्ट करतो. म्हणजे मिडल ईस्टमध्ये टेन्शन वाढलं, शिपिंग रूट्समध्ये प्रॉब्लेम आली किंवा ग्लोबल ऑइल प्राइसेस वाढले तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट भारतावर पडतो. आणि मग क्वाइटली इन्फ्लेशन वाढायला सुरुवात होते. ट्रान्सपोर्ट महाग, माल महाग, व्हेजिटेबल्स महाग, डेली लाईफ महाग. एका देशात युद्ध सुरू होतं आणि हजारो किलोमीटर दूर भारतात किचन बजेट बिघडतं. इतकी इंटरकनेक्टेड आहे आजची इकॉनॉमी. आणि इथूनच दुसरी मोठी समस्या सुरू होते. ऑइल डॉलरमध्ये विकलं जातं आणि डॉलर मजबूत झाला की भारतीय रुपया कमजोर होतो. पूर्वी $1 कमी रुपये लागत होते, आज जास्त लागतात. म्हणजे आपण गरीब झालो असं लगेच वाटत नाही, पण इम्पोर्ट्स महाग होत जातात. फर्टिलायझर्स महाग, फ्यूल महाग, गोल्ड महाग. आणि मग इन्फ्लेशन क्वाइटली तुमच्या सेव्हिंग्स खायला सुरुवात करते. हा इनव्हिजिबल टॅक्स असतो. लोक म्हणतात सॅलरी वाढली, पण जर इन्फ्लेशन सॅलरीपेक्षा जास्त वेगाने वाढलं तर टेक्निकली तुमची पर्चेसिंग पॉवर कमी झाली. पण आता भारताच्या स्पेशली इन्व्हेस्टर्सच्या समोर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इंडियाची नेक्स्ट बिग इंडस्ट्री कोणती? एक काळ होता IT इंडस्ट्रीमुळे इंडिया जगात चमकला. सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स, आउटसोर्सिंग, कॉल सेंटर्स, पूर्ण जगाने इंडियाला बॅक ऑफिस बनवलं. पण आता AI येतोय आणि AI फक्त फॅक्टरी वर्कर्स नाही तर व्हाईट कॉलर जॉब सुद्धा रिप्लेस करू शकतो. पूर्वी ऑटोमेशन फॅक्टरीमध्ये येत होतं, आता ऑटोमेशन लॅपटॉपमध्ये आलंय. आणि म्हणून प्रश्न आहे, जर AI रिपिटेटिव्ह सर्व्हिस जॉब्स रिप्लेस करणार असेल तर इंडियाची नेक्स्ट ग्रोथ स्टोरी काय असणार? मॅन्युफॅक्चरिंग असणार का? पण चायनासारखं मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम तयार करायला दशकं लागतात. सेमीकंडक्टर्स, पण त्यासाठी मॅसिव्ह कॅपिटल, रिसर्च आणि जिओपॉलिटिकल पॉवर लागते. AI लीडरशिप, पण US आणि चायना आधीच खूप पुढे आहेत. त्यामुळे इंडिया एका ऑकवर्ड ट्रान्झिशन फेजमध्ये आहे. जुनं मॉडेल स्लोली वीक होतंय आणि नवीन मॉडेल अजून फुल्ली तयार झालेलं नाही. आणि मग येते पॉप्युलेशन, 140+ करोड लोक. ही संख्या ऐकायला पॉवरफुल वाटते आणि खरं सांगायचं तर ही इंडियाची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे सुद्धा. कारण इंडियाची इकॉनॉमी लार्जली कन्झम्पशन ड्रिव्हन आहे. लोक खरेदी करतात, फोन्स घेतात, बाईक्स घेतात, घरं घेतात, UPI वापरतात, ट्रॅव्हल करतात. म्हणूनच ग्लोबल स्लोडाऊन असतानाही इंडिया कम्प्लिटली थांबत नाही. आपल्याकडे इंटरनल डिमांड आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हीच पॉप्युलेशन प्रेशर सुद्धा बनू शकते. कारण पॉप्युलेशन डिव्हिडेंड फक्त तेव्हाच स्ट्रेंथ असतो जेव्हा त्या लोकांना प्रोडक्टिव्ह जॉब्स मिळतात, नाहीतर तीच पॉप्युलेशन फ्रस्ट्रेशन बनते. इंडियामध्ये गेल्या काही दशकात सर्व्हिस इकॉनॉमी खूप वाढली. IT, बँकिंग, कन्सल्टिंग, सेल्स. पण मॅन्युफॅक्चरिंग कल्चर तितक्या अग्रेसिव्हली बिल्ड झाला नाही. चायनाने फॅक्टरीज बिल्ड केल्या, इंडियाने ऑफिसेस बिल्ड केली. चायनाने प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट केले, इंडियाने सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या. दोन्ही मॉडेल्स चुकीचे नाहीत, पण लार्ज स्केल एम्प्लॉयमेंटसाठी मॅन्युफॅक्चरिंग खूप इम्पॉर्टंट असतं. कारण प्रत्येक इंजिनियर कोडर होऊ शकत नाही. आणखी एक रियालिटी म्हणजे फॉरेन मनी. जेव्हा इंडिया ग्रोथ स्टोरी स्ट्रॉंग दिसते तेव्हा बिलियन्स ऑफ डॉलर्स इंडियामध्ये येतात. पण ज्या क्षणी US इंटरेस्ट रेट्स वाढतात किंवा ग्लोबल फिअर वाढतो, तेच पैसे इंडियामधून बाहेर जातात. मार्केट पडतं, रुपया वीक होतो, पॅनिक वाढतं. म्हणूनच फक्त फॉरेन मनीवर डिपेंडंट राहणं डेंजरस असतं. पण एक पॉझिटिव्ह बदल झालाय. आज इंडियामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स मॅसिव्हली वाढले आहेत. SIP कल्चर स्ट्रॉंग झालंय. म्हणजे मार्केट पूर्णपणे फॉरेन इन्व्हेस्टर्सवर डिपेंडंट राहिलेला नाही. आता बघा, इंडियाबद्दल पॉझिटिव्ह असण्याचं कारण फक्त इमोशन्स नाहीत, तर काही खूप प्रॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेजेस आहेत जे अनेक लोक इग्नोर करतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंडियाची जिओग्राफी आणि मार्केट साईज. जगात फार कमी देश असे आहेत जिथे कंपनीला 140 कोटी लोकांचं मार्केट एकाच देशात मिळतं. म्हणूनच आज अनेक ग्लोबल कंपन्याज इंडियाकडे फक्त
चूप लेबर म्हणून पाहत नाहीत तर मॅसिव्ह कन्झ्युमर मार्केट म्हणून पाहतात. उदाहरण घ्या ॲपलचं. सुरुवातीला इंडिया फक्त सेल्स मार्केट होता, पण आता ॲपलने मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली. कारण लॉजिक सिंपल आहे, इथेच प्लांट टाका आणि इथेच प्रॉडक्ट्स विकून टाका. म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी, इम्पोर्ट डिपेंडन्सी कमी आणि लोकल जॉब्स जास्त. त्याचबरोबर आता जगातील मोठ्या कंपनीज इंडियामध्ये फक्त कामं आउटसोर्स करत नाहीत, तर स्वतःची मोठी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स म्हणजेच GICs तयार करत आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, JP मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, ॲमेझॉन सारख्या कंपन्या इंडियामध्ये मॅसिव्ह ऑफिसेस बिल्ड करत आहेत. कारण त्यांना आता इंडिया फक्त सपोर्ट मार्केट वाटत नाही, तर टॅलेंट हब वाटतोय. पूर्वी इंडियाकडून फक्त लो कॉस्ट वर्क घेतलं जायचं, पण आता AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी, ॲनालिटिक्स, चिप डिझाईन अशा हाय व्हॅल्यू कामांसाठी सुद्धा इंडिया वापरला जातोय. म्हणजे इंडिया हळूहळू बॅक ऑफिसवरून स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी पार्टनरकडे मूव्ह होतोय. दुसरी मोठी स्ट्रेंथ म्हणजे इंडियाकडे हाऊसहोल्ड्समध्ये असलेला गोल्ड रिझर्व्ह. भारतीय घरांमध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट गोल्ड होल्डिंग्सपैकी एक आहे. जर हे गोल्ड इकॉनॉमीमध्ये प्रोडक्टिव्ह पद्धतीने आलं, जसं गोल्ड मॉनिटायझेशन, डिजिटल गोल्ड बॅक्ड सिस्टम्स किंवा फायनान्शियल सर्क्युलेशन, तर इंडियाची इम्पोर्ट्सवरची डिपेंडन्सी काही प्रमाणात कमी होऊ शकते. कारण इंडिया दरवर्षी प्रचंड गोल्ड इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे डॉलर बाहेर जातो. तिसरी आणि खूप अंडररेटेड स्ट्रेंथ म्हणजे सनलाईट. इंडिया जिओग्राफिकली अशा झोनमध्ये आहे जिथे भरपूर सनलाईट मिळतो. जर इंडियाने ॲग्रेसिव्हली सोलार इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं, तर लॉंग टर्ममध्ये ऑइल इम्पोर्ट्स आणि एनर्जी डिपेंडन्सी कमी होऊ शकते. आज ऑलरेडी सोलार पार्क्स, EV इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स खूप वेगाने वाढत आहेत. एनर्जी सेक्युरिटी हा पुढच्या दशकात खूप मोठा टॉपिक असणार आहे आणि इंडिया त्या डिरेक्शनमध्ये स्लोली पण स्ट्रॉंगली मूव्ह करतोय. त्याचबरोबर इंडियाची डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा जगात युनिक आहे. UPI सारखी सिस्टम अनेक डेव्हलप्ड कंट्रीजकडे सुद्धा नाही. एका छोट्या व्हेंडर पासून मोठ्या बिझनेसपर्यंत डिजिटल पेमेंट्स पोहोचले आहेत. यामुळे इकॉनॉमी अधिक फॉर्मल होत जाते, ट्रान्सपरन्सी वाढते आणि फायनान्शियल ॲक्सेस इम्प्रूव्ह होतो. आणखी एक प्रॅक्टिकल ॲडव्हान्टेज म्हणजे इंडियाची डेमोग्राफिक पोझिशन. जगातील अनेक डेव्हलप्ड कंट्रीज एजिंग प्रॉब्लेम फेस करत आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, पण यंग वर्कफोर्स कमी होतीये. इंडिया अजून यंग आहे. याचा अर्थ पुढच्या अनेक दशकांपर्यंत इंडियाकडे वर्कर्स, कन्झ्युमर्स आणि एंटरप्रेन्योर्स राहणार आहेत. जर स्किल डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने झालं, तर ही पॉप्युलेशन मॅसिव्ह इकॉनॉमिक इंजिन बनू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा स्पीड. हायवेज, फ्रेट कॉरिडोर्स, पोर्ट्स, रेल्वेज, एअरपोर्ट्स, सेमीकंडक्टर प्लांट्स, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग, रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स या गोष्टी आता फक्त अनाउन्समेंट्स राहिलेल्या नाहीत. ग्राउंड लेवलवर ॲक्च्युअल एक्झिक्युशन दिसायला सुरुवात झाली आहे. कारण मोठी इकॉनॉमी बनण्यासाठी फक्त GDP पुरेसं नसतं. लॉजिस्टिक स्पीड, मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी आणि एनर्जी स्टेबिलिटी सुद्धा लागते. म्हणून इंडियाची स्टोरी पॉझिटिव्ह आहे, कारण फक्त देशभक्ती नाही, तर स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेजेस आहेत. पण त्याचवेळी चॅलेंजेस सुद्धा रिअल आहेत. म्हणून स्मार्ट अप्रोच म्हणजे ब्लाइंड ऑप्टिमिझम नाही, तर प्रॅक्टिकल ऑप्टिमिझम. इंडियावर लॉंग टर्म पॉझिटिव्ह राहणं योग्य आहे, पण त्याचवेळी ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन ठेवणं सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. कारण फ्युचरमध्ये स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमीज सुद्धा सायकल्समधून जातात आणि स्मार्ट इन्व्हेस्टर नेहमी ग्रोथ आणि प्रोटेक्शन दोन्ही एकत्र ठेवतो. तर फायनल आन्सर काय? भारताची इकॉनॉमी बुडणार का? कदाचित नाही, पण एफर्टलेस ग्रोथ सुद्धा नाही मिळणार. पुढची 10 ते 15 वर्ष इंडियासाठी डिसाइडिंग फेज असतील. AI अडॅप्टेशन, मॅन्युफॅक्चरिंग पुश, एनर्जी सिक्युरिटी, स्किल डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन या गोष्टी योग्य झाल्या तर इंडिया पुढच्या लेवलला जाऊ शकतो. नाही झाल्या तर ग्रोथ स्लो होऊ शकते. पण एक गोष्ट नक्की, पुढच्या दशकात सर्वात जास्त पैसा त्या लोकांकडे जाईल जे फिअरमध्ये पॅनिक नाही झाले आणि ऑप्टिमिझममध्ये ब्लाइंड नाही झाले. रियालिटी समजून स्मार्ट डिसिजन्स घेतले. तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका आणि हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे यानंतर आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल.